म्हणजे मुंबईच्या शहराच्या दृष्टीने तुम्ही सांगितलं की मेट्रोचं जाळं असेल किंवा नवीन हा प्रकल्प असेल जोडणारा जो फ्रीवेला. पण मुंबईतला दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तेही खातं तुम्हीच सांभाळताय. परवडणारी घरं मुंबईमध्ये मिळत नाही. विशेषतः अलीकडच्या काळामध्ये तर आता मुंबई दक्षिण मुंबईत वगैरे तर छोटी घरं बांधतच नाही कोणी. तर अशा परिस्थितीमध्ये जो हाऊसिंग स्टॉक उपलब्ध व्हायला पाहिजे. कारण चाळीचे अनेक वर्ष पुनर्विकासाचे प्रकल्प रखडलेत. तर त्या संदर्भात मागच्या वर्षभरात असे कुठले मोठे निर्णय घेतले की ज्याच्यामुळे घरं उपलब्ध होतील? खरं म्हणजे बघा, मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस देवेंद्रजी आणि आम्ही दोघं होतो. मुंबईचं पहिलं आम्ही ठरवलं की मुंबईमध्ये खड्डेमुक्त मुंबई करायची आणि 2 फेजमध्ये आम्ही कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला, जो अगोदर व्हायला पाहिजे होता. सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्टच नव्हतं, प्रदूषित पाणी सगळं समुद्रात सोडलं जात होतं. आता ते 7 सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट आपण करतोय. कामं सुरू झाली आहेत आणि 1-1.5 वर्षामध्ये रस्ते कॉन्क्रीट, खड्डेमुक्त मुंबई आणि हे जे काय प्रदूषित पाणी समुद्रामध्ये ते देखील ट्रीटमेंट झालेलं पाणी जाईल. मेट्रोची सगळी कामं आम्ही मार्गी लावली. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही केला, वैद्यकीय सुविधा सुधरवल्या, डीप क्लीन ड्राईव्ह सारखा आम्ही नवीन एक उपक्रम सुरू केला. मुख्यमंत्री मी स्वतः जायचो आणि त्यामुळे देखील प्रदूषण कमी करण्यासाठी जे जे काही करायचं ते आम्ही त्याला प्राधान्य दिलं. जे जे प्रकल्प थांबले होते त्याला आम्ही चालना दिली. मुंबईसारखी पाहिजे. आता बघा ना, वरती जा तुम्ही, कोस्टलच्या वरून जेव्हा जातो आपण तर परदेशात आल्यासारखं वाटतं. इंटरनॅशनल रस्त्यावर वाटतं की नाही? त्यामुळे अटल सेतू आहे, कोस्टल रोड आहे, मेट्रो आहे, कारशेड आहे, ऑरेंज गेट आहे, सगळे जे काही प्रकल्प होत आहेत. आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण मोठा सेंट्रल पार्क करतोय की आपलं महालक्ष्मी रेसकोर्स 125 एकर जागा आम्ही घेतली त्यांच्याकडून आणि रेसकोर्सची जागा घेतली. रेसकोर्सची 125 एकर जागा घेतली सेंट्रल पार्कसाठी. आणि आता जो कोस्टलच्या बाजूनी प्रमोनोडचा पूर्ण एरिया जो जागा आहे ती 170 एकर, म्हणजे 300 एकरचा मोठा सेंट्रल पार्क मुंबईमध्ये, मोठं ऑक्सिजन पार्क. हे कोणाला माहीत नाही आहे, ते आम्ही करतोय, अंडरपासने त्याला जोडतोय. त्यामुळे हे जे काही उद्यानांना आम्ही प्राधान्य दिलं. आणि त्यानंतर तुम्ही जे म्हणालात की सगळ्यात महत्त्वाचं घरांचा विषय, खरं म्हणजे अनेक प्रकल्प आम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा अनेक प्रकल्प रखडलेले, वर्षानुवर्ष रखडलेले. ती लोक कुठं गेली माहीतच नाही. कोणी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरकडे, वांगणीकडे गेले, इकडे वसई विरार, नालासोपाराला गेले, त्यांचा घराचा पत्ता नाही. तसंच रखडलेला प्रकल्प आहे. आणि मग आम्ही ठरवलं की घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि मग त्यासाठी आम्ही क्लस्टर योजना जी आहे, जी आम्ही ठाण्यामध्ये राबवली. तुम्ही ठाण्यामध्ये राहता, ठाण्यामध्ये वाघळे स्टेटमध्ये आता 5 इमारती 25-25, 30-30 मजल्याच्या उभ्या राहिल्यात क्लस्टरमधून. मग तेच क्लस्टर आम्ही मुंबईमध्ये आणलं. ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांना प्राधान्य दिलं, जे रखडलेले प्रकल्प आम्ही टेक ओव्हर केले. आणि मग ते जेवीमध्ये फक्त आता डेव्हलपरनी सोडून गेले 20-20, 25-25 वर्ष, एक इमारत बांधली सोडून गेले. रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपरचं 17,000 घरांचा प्रकल्प, एकही रुपया भाडं नाही. मी स्वतः मुख्यमंत्री असताना 160 कोटी रुपयाचे चेक भाड्याच्या रूपाने त्यांना दिले. त्यांच्या डोळ्यात मी अश्रू पाहिले. त्यांना वाटलंच नव्हतं की आम्हाला भाडं कधी मिळेल, घर कधी होईल आणि कोण प्रकल्प करतोय. SRA आणि MMRDA. आम्ही आता जी प्राधिकरणं आहेत, म्हणजे MMRDA आहे, सिडको आहे, MIDC आहे, MSRDC आहे, महाप्रीत आहे, BMC आहे, या सगळ्यांना घेतोय आणि जॉईंट व्हेंचर म्हाडा SRA बरोबर जॉईंट व्हेंचर करतोय. ठाण्यातला प्रकल्प ठाणे महापालिका आणि सिडको मिळून करते. त्यामुळे आता जे SRA जे आहेत रखडलेले, एक SRA प्रकल्प केला किंवा स्टँड अलोन बिल्डिंग आपण उभी केली, ओपन स्पेस मिळणार नाही, गार्डन मिळणार नाही, तुम्हाला ओपन ग्राउंड मिळणार नाही, आरोग्याच्या सुविधा मिळणार नाहीत, पार्किंग मिळणार नाही, क्लब हाऊस मिळणार नाही. हे कसं मिळेल तर क्लस्टरमध्ये मिळेल. मग आम्ही मोठा 20 एकर 25 एकर 50 एकरचं क्लस्टर करतोय.
त्याच्यामध्ये डेव्हलप सिटी, एक मोठं नवीन शहर जसं आपण म्हणतो, म्हणजे छोटी छोटी सिटी विदिन डेव्हलप सिटी. मग तिथे ग्राउंड आहे, गार्डन आहे, आरोग्य सुविधा आहे, शाळा आहे, सगळं आहे. हे आम्ही करतोय. आणि 17,000 घरांचा प्रकल्प आपण रमाबाई आंबेडकर नगरचा कार्यान्वित केलं, काम सुरू झालंय. मुंबईमध्ये आणखी असे क्लस्टर सुरू होत आहेत. त्यामुळे सिमेंट मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचं आमचं स्वप्न जे आहे ते आम्ही पुढे नेतोय. ते जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं 40 लाख लोकांना घरं देण्याचं. सिमेंट रोडचं मला वाटतं मुंबईत तुम्ही ठरवलं होतं, पण ते अजून पूर्णत्वास गेलेलं नाही. पूर्णतः म्हणजे कामं सुरू आहेत ना. पहिला टप्पा जवळपास कंप्लीट होतोय, दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू आहे. तशी काय डेडलाईन तुम्ही पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये बिलकुल कंप्लीट मुंबईतले सगळे रस्ते सिमेंटचे सिमेंट कॉन्क्रीटचे. थोडं पुढे गेलो पण थोडंसं मागे